नमस्कार मंडळी, आजच्या ठळक बातम्यांमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, राज्यातील 10 महत्त्वाच्या बातम्या। उद्यापासून सर्वांना मिळणार खुशखबर। शुक्रवार 30 ऑगस्ट 2024 काही मिनिटांपूर्वीच्या बातम्या। मित्रांनो, बातम्यांना सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनलला सबस्क्राइब करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट, महत्त्वपूर्ण बातम्या या चॅनलवरती येत असतात। चला तर मित्रांनो, आजच्या ठळक बातम्यांना सुरुवात करूया। आणि आजच्या दिवसभरातील सर्वात महत्त्वाची पहिली मोठी बातमी, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना थांबवायला हवी का? पुण्यातील जमीन मोबदला प्रकरणात सुप्रीम कोर्टाकडून पुन्हा लाडकी बहिणीचा उल्लेख, नवं प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश। आणि आजच्या दिवसभरातील सर्वात महत्त्वाची मोठी दुसरी बातमी, समृद्धी महामार्गावर पुन्हा भेगा, तात्पुरती सिमेंटची मलमपट्टी महिन्याभरात उघडली, सरकारच्या नोटिसाला कंत्राटदाराकडून केराची टोपली। आणि यानंतरची दिवसभरातील सर्वात महत्त्वाची मोठी बातमी, शिवरायांच्या पुतळा अपघात प्रकरणी महाविकास आघाडीचा एल्गार, रविवारी गेट ऑफ इंडियाच्या शिवरायांच्या पुतळ्याजवळ सरकारवर जोडे मारो आंदोलन। आणि राजकीय क्षेत्रातून सर्वात महत्त्वाची मोठी बातमी समोर येते, नितीन गडकरींनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचार आणि नियोजनात सक्रिय व्हावं, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आग्रह, भाजप पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाकडे लक्ष। आणि एक मोठी बातमी समोर येते, दहीहंडी फोडण्यासाठी सर्वात शेवटचा थर गाठला, 17 वर्षीय तरण्या गोविंदाचा मृत्यू, मुंबईत 2 गोविंदा सिरियस तर 238 जण जखमी। आणि महाराष्ट्रातील नागरिकांसाठी अतिशय आनंदाची मोठी बातमी, सर्वांसाठी परवडणारी घरं बनविणार, देवेंद्र फडणवीसांचा शब्द, माढाची घर 10 ते 15 लाखांनी स्वस्त। आणि तुम्ही परदेशामध्ये जाणार असाल तर तुम्हाला पासपोर्ट आवश्यक असतो। पासपोर्ट संदर्भात सर्वात महत्त्वाची बातमी, देशभरात 5 दिवस पासपोर्ट सेवा पोर्टल बंद राहणार। आज रात्री 8 पासून ते 2 सप्टेंबरपर्यंत सुविधा बंद, तांत्रिक देखभालीमुळे निर्णय। आणि राजकोट येथे घडलेल्या प्रसंगावरून छत्रपती शिवाजी महाराजांचा एकदा नव्हे 100 वेळा माफी मागायला कमी पडणार नाही, मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया। शिवरायांचा मजबूत, भक्कम आणि भव्य पुतळा पुन्हा उभारणार, मुख्यमंत्र्यांचा निर्धार। आणि राजकीय क्षेत्रातून एक बातमी समोर येते, महाराजांच्या गड किल्ल्याचा सातबारा राणेंच्या बापाचा नाही, सुषमा अंधारेंचं टीकास्त्र, अटकेची मागणी, फडणवीसही टार्गेट। मराठा आरक्षण तसेच मनोज जरांगे यांच्याविषयी एक बातमी समोर येते, मराठा आरक्षणासाठी आता मनोज जरांगे पुन्हा 29 सप्टेंबर रोजी करणार उपोषण, फडणवीसांचे 113 आमदार पाडण्याचा निर्धार।